मित्रांनो, उद्याचे भव्य कळाव केसरीचं मैदान पर्व दुसरे उद्याच्यासाठी सज्ज झाले आहे. मैदानाची तयारी ही पूर्ण झाली आहे. मैदान एकदम पळण्यासाठी एकदम सुसज्ज आहे. मैदानाची आखणी योग्य प्रकारे झाली आहे. कुठल्याही प्रकारे प्रेक्षक वर्ग असो कोणाची अडचण बैलांना पळताना होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे. तसेच मैदानामध्ये सर्व बक्षिसंसुद्धा दाखल झाली आहेत. उद्याच्या मैदानामध्ये कोण होणार बाईकचा मानकरी, पल्सर बाईक, तसेच स्प्लेंडर बाईक, AC, कूलर, वॉशिंग मशीन अशा अनेक बक्षिसं, त्याचप्रमाणे छकडा असो किंवा कुट्टी मशीन असो अशी विविध बक्षिसांची खैरात आहे. आणि उद्या कोण याचे मानकरी होतात ते नक्कीच आपल्याला कळेल. प्रेक्षक वर्गामध्येही खूप मोठ्या प्रमाणे बक्षिसं आहेत. प्रेक्षकांचा लकी ड्रॉ असणार आहे, ड्रायव्हरांसाठी बक्षिसं आहेत. अशी विविध माध्यमातून दादांनी बक्षिसं लावली आहेत. आणि हे मैदान सुसज्ज कसे व्हावे याची सर्व बैलगाडा मालकांनी काळजी घ्यावी. मैदान लवकरात लवकर सुरू होणार आहे, त्याच्यामुळे सर्व बैलगाडा मालक असो, चालक असो व शर्यत शौकीन असो यांनी लवकरात लवकर मैदानात येऊन मैदानाची शोभा वाढवावी. मैदान हे सकाळी 8 वाजता चालू होणार आहे. मैदानामध्ये विविध प्रकारच्या सुविधा आहेत. आता दादा नमस्कार. नमस्कार. आता खरं बघायला गेलो तर तुम्ही खूप तुमची दमछाक चालू आहे, कारण मैदानाची पूर्ण तयारी झाली, पण काही छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्यात आणि त्याच्यावर तुमच्यावर पूर्ण लोड चालू आहे मैदानाचा आणि खूप मोठ्या प्रमाणात तयारी झाली मैदानाची. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही लकी ड्रॉचं आपण ठेवलंय त्या लकी ड्रॉ मध्ये समजा आता प्रेक्षकांची चिठ्ठी निघाली, त्यानंतर इतर काही बक्षिसांच्या चिठ्ठ्या आहेत, तर समजा जर गाडा मालक किंवा प्रेक्षक वर्ग इथे नसेल हजर तर मग त्या चिठ्ठ्यांमध्ये काय बदल होणार आहे का? नाही, असं काय बदल होण्याचा काही संबंध येत नाही. समजा आपण उद्या 8 वाजता मैदानाचं उद्घाटन करणार आहे आणि 8:30ला 9च्या आतमध्ये जर का एखादी गाडी पळाली आणि तो जर का पूर्ण दिवस थांबून नसेल राहणार, त्याला जर का लांब जायचं असेल तर तो गेल्यानंतर त्याची चिठ्ठी त्या लकी ड्रॉ मध्ये असणारच आहे ना. तो थांबण्याची काही आवश्यकता नाही. म्हणजे जर त्याचा बक्षीस निघाला आणि तो हजर नसेल तरी त्याचं बक्षीस दुसऱ्या दिवशी त्याला मिळणार आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. प्रेक्षकांचा लकी ड्रॉ हा इथे जो लकी ड्रॉ काढला जाईल आणि तो जर प्रेक्षक हजर नसेल तर मग त्याला ते बक्षीस दिलं जाणार नाही. म्हणजे प्रेक्षक हा मैदान पूर्ण होण्यापर्यंत थांबलाच पाहिजे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत. त्याच प्रेक्षकाला त्या बक्षिसाचा लाभ घेता येईल. आणि बाकी जे बक्षीस आहेत त्याचा जरी तो हजर नसला बैलगाडा मालक तरी त्याचं बक्षीस नंतर देता येईल. आता दादा सुट्टीला मी जेव्हा खाली गेलो त्यावेळेस तिथे जरा सुट्टीचं नियोजन वेगळं दिसलं, तर काय सुट्टीचं नियोजनामध्ये काय बदल? सुट्टीचं नियोजन असं आहे, आपण याला पट्टी तिथं वापरणार आहे आणि पट्टीपासून आपण सुट्टी करणार आहे असं नियोजन. बक्षीस ज्यावेळेस बघितली सर्व बक्षीस हजर झाले, छकडा असो, कुट्टी मशीन असो, काही टू व्हीलर, सर्व जी काही बक्षीस आहेत ती सर्व हजर आहेत. आणि त्याच्यानंतर जे मैदान आहे ते आता नक्की किती वाजता सुरू होणार आहे? सकाळी बघा, मैदान हे सकाळी आम्ही 8 वाजता मी इथं उद्घाटन करणार आहे आणि मैदान मला गॅरंटी आहे, ज्याप्रमाणे लोकांची मला सतत फोन चालू आहेत, लोक स्वतः येत आता सर्व जर याची आजूबाजूला येऊन बैल थांबलेले आहेत, त्याच्यामुळं असं वाटतंय का मागे 9:15ला गाडी पळाली, 9:30ला, यावेळेस 8:30ला गाडी पळाली, त्यामुळे लवकरच मैदान चालू होणार ही गॅरंटी. आता काही बरीचशी बैल ही वस्तीला सुद्धा येणार आहेत म्हणजे रात्री, तर त्यांच्याकडे काय कुठल्या नजर त्यांना लाईटची सुविधा वगैरे, उजेड वगैरे कसं? इथे जर का कोणी आला आणि आमच्याशी संपर्क केला तर त्याची सर्व्हिस सोय आम्ही इथं करणार आहे, त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. आता दादा खूप मोठ्या प्रमाणात बॅनरवर गाड्या जमल्या आहेत, आणि काय सांगाल बॅनरच्या गाड्यांना? ज्या बॅनरच्या गाड्या जमल्यात, ज्या कोणी लोक गाड्या खालणार आहेत त्यांना माझी हात जोडून हीच विनंती आहे का मैदानात चांगली सोय केलेली आहे. आपली गाडी इथं पळायची इच्छा असेल तर प्रत्येकाने येऊन इथे लवकरात लवकर आपण येऊन सुरुवात करावी, कारण तुम्ही जितकं लवकर याल त्यामुळे सर्वांना इथं पळण्यासाठी चान्स मिळणार आहे. आणि माझं नियोजनच असं असणार आहे का मला गॅरंटी आहे कितीही गाड्या होऊ द्या, मागच्यापेक्षा जरी 100 गाडी एक्स्ट्रा वाढली तरी ती इथं पळणारच, तर आम्ही तशी लाईटची सोय पण केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, जर का लवकर मैदान चालू आलं तर कुठेही अडथळा होणार नाही, कारण खाली सुट्टीला 5 मिनिटाच्या वरती गाडी थांबणार नाही, ही मला गॅरंटी आहे. त्या गाड्या होतील, त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर येऊन मैदान चालू करावं. तर तुम्ही सर्व गाडा मालकांना आव्हान केलं की मैदानात लवकर येऊन सर्वांनी मैदानाची शोभा वाढवावी आणि लवकर सहकार्य करावं, त्याचप्रमाणे काही सूचना वगैरे काय करायची का गाडा मालकांना? बघा, आता मी लोकांना असं वाटत असेल काही मैदान याच्या आधी एक अड्डा झाला आहे म्हणजे ते तयारच होतं, फाटी करायला काय मेहनत लागलेली नसेल किंवा असं काय, तर मी खरंच सांगतो अजूनपर्यंत माझी पूर्ण तयारी झालेली नाही. 1 महिना झाला तरी मी मैदानाचं काम करतोय, याच्यावरनं समजून घ्या तुम्ही किती मेहनत केली असेल. म्हणून तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे का तुम्हाला ज्या पद्धतीने आम्ही इथं मार्गदर्शन करणार आहेत, आमची मुलं असेल, मी स्वतः असेल किंवा इतर लोक असतील, जे जे तुम्हाला सांगतील
त्या हिशोबाने तुम्ही वागा आणि त्या हिशोबाने तुम्ही पुढे चाला. कोणी माझी गाडी पुढे गेली पाहिजे, मी त्याच्या आधी पोहोचलो पाहिजे असं करू नका. त्याच्याने नियोजन पूर्ण विस्कळीत होईल. आम्ही लावलेली शिस्त तुम्ही पाळा. मी एक एवढंच सांगेल का तुम्ही जर का आम्हाला सहकार्य केलं तर आमची मेहनत कुठेतरी सफल होईल, एवढंच मला इथं सांगायचं आहे. ठीक आहे दादा, नक्कीच उद्या आपल्याला मागच्या पर्वापेक्षा हे नवीन पर्व जे दुसरं पर्व आहे हे चांगल्याच प्रकारे बघायला मिळेल आणि नक्कीच दादाचा रेकॉर्ड हे दादाच तोडतील. आपण सर्व गाडा मालकांना हे आवाहन करू की लवकरात लवकर मैदानाला येऊन मैदान लवकर चालू करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. फक्त मी एकच सांगेल तुमच्या माध्यमातून, जशा गाड्या खाली 2-2 तास 1-1 तास थांबतात तसे या मैदानामध्ये गाडी यावेळेस थांबणार नाही याची गॅरंटी मी देतो. यावेळेस थांबणार नाही त्याची दक्षता मी पूर्ण घेतलेली. नक्कीच मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे ज्या सुरुवातीला गाड्या जाणार आहेत झोपून खाली, त्यांच्यासाठी अशी सुविधा आहे. 2 प्रकारचे डावे साईड आणि 2 प्रकारे उजवी साईड असे कॉलम आहेत आणि मग त्याच्यामध्ये सर्व बैलगाडा मालकांनी झोपून गाड्या उभ्या करायच्या आहेत. त्यानंतर पुढे दोन्ही गाड्या समान आल्यानंतर त्यांना टोकन वगैरे मिळणार आणि मग गाड्या खाली जाणार.